नमस्कार स्वामी भक्तांनो. 3 मार्च एक विशेष दिवस. या दिवशी आहे ग्रहण आणि त्याच दिवशी होळीसुद्धा. हा योग साधा नाही. आकाशात ग्रहण आणि पृथ्वीवर होळीचा अग्नी. यामागे काय आध्यात्मिक अर्थ आहे? आपण कोणते नियम पाळावेत? काय करावे आणि काय टाळावे? चला आज शांतपणे मन लावून जाणून घेऊया. भाग 1. ग्रहणाचे आध्यात्मिक महत्त्व. ग्रहण हा फक्त खगोलशास्त्रीय प्रकार नाही. आपल्या धर्मात ग्रहणाला विशेष आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. ग्रहणाच्या काळात वातावरणात सूक्ष्म ऊर्जा बदलते. मन अधिक संवेदनशील होते. मंत्रजप आणि नामस्मरणाचे फळ अनेक पटीने वाढते. असं म्हणतात, ग्रहण काळात केलेला जप म्हणजे हजारो पट अधिक पुण्य. पण त्याचवेळी अन्न सेवन टाळावे, अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, नकारात्मक विचार टाळावेत. भाग 2. होळीचे रहस्य. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही. ही कथा आहे भक्तीची. ही कथा आहे श्रद्धेची. राजा हिरण्यकश्यपूने स्वतःला देव मानले, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. होलिकेच्या अग्नीत प्रल्हाद बसला, पण जळाली होलिका, वाचला भक्त. याचा अर्थ काय? आजच्या काळात होळी म्हणजे आपल्या मनातील अहंकार जाळणे, राग, मत्सर, नकारात्मकता जाळणे. भाग 3. ग्रहण आणि होळी एकत्र आल्यास काय करावे? जर ग्रहण आणि होळी एकत्र येत असतील तर काही विशेष नियम पाळावेत. काय करावे? ग्रहण सुरू होण्यापूर्वी स्नान करावे. घरात शांत वातावरण ठेवावे. ओम श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. वृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यावर पुन्हा स्नान करून स्वच्छता करावी. काय टाळावे? ग्रहण काळात अन्न बनवणे किंवा खाणे, केस कापणे किंवा नखे कापणे, वादविवाद करणे, नकारात्मक चर्चा. भाग 4. स्वामी समर्थांचा संदेश. अशा काळात आपल्याला कोणाची गरज असते? विश्वासाची, आधाराची आणि संरक्षणाची. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ग्रहण असो किंवा आयुष्यातील अंधार, जो स्वामींच्या चरणी असतो त्याला कोणतेही संकट स्पर्श करू शकत नाही. या दिवशी विशेष करा. सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ जप करा. होळीच्या अग्नीत एक नारळ किंवा थोडे गहू अर्पण करा आणि मनात सांगा, स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे जळून जाऊ देत. शेवटचा भावनिक संदेश. भक्तांनो, ग्रहण म्हणजे अंधार कायमचा नसतो, तो काही वेळासाठी असतो. होळीचा अग्नी सांगतो, वाईट जळते, चांगले टिकते. जर तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर लक्षात ठेवा, प्रकाश जवळच आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.